नमस्कार. आज आपण एका अशा भाषणावर बोलणार आहोत जे इतकं म्हणजे क्रांतिकारक होतं की ज्यांनी ते देण्यासाठी बोलावलं होतं ना तेच लोक घाबरले. हे भाषण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, जातीचा विनाश, ॲनिहिलेशन ऑफ कास्ट. अगदी बरोबर. तर सुरुवात अशी झाली की साधारण 1936 साल असेल नाही का. हो, 1936. लाहोरमध्ये जात-पात तोडक मंडळ म्हणून एक गट होता. हे हिंदू सुधारणावादी होते. बरोबर. हो, तेच. त्यांनी आंबेडकरांना त्यांच्या वार्षिक परिषदेचं अध्यक्षीय भाषण द्यायला बोलावलं. ओके. पण मग झालं काय की त्यांनी भाषणाचा मसुदा मागितला असेल. हो, आणि जेव्हा तो त्यांच्या हातात आला त्यांना प्रचंड धक्का बसला. धक्का? इतका? काय होतं त्यात असं? हो, कारण आंबेडकरांनी फक्त अस्पृश्यतेवर वरवरची टीका नव्हती केली. मग त्यांनी तर थेट हिंदू धर्मातील जी जातीय व्यवस्था आहे तिच्या मुळावरच हल्ला केला होता. म्हणजे वेद, स्मृती, जे आपले प्राचीन धर्मग्रंथ मानले जातात यांचं अंतिम प्रामाण्य त्यांनी नाकारलं होतं. आणि पुरोहित वर्ग म्हणजे जे पुजारी वगैरे आहेत त्यांच्या अधिकारालाच आव्हान दिलं होतं. बापरे. आणि सगळ्यात महत्वाचं, ते म्हणाले की कोणताही धर्म नैतिकतेपेक्षा मोठा असू शकत नाही. अच्छा. हे तर म्हणजे थेट व्यवस्थेला आव्हान होतं. हो. मग या भाषणात त्यांनी अजून नेमके काय मुद्दे मांडले होते आणि ते आजही इतके महत्वाचे का वाटतात? पहिला आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांनी स्पष्ट सांगितलं की जात ही फक्त सामाजिक समस्या नाहीये. मग ते एक धार्मिक समस्या आहे. कारण त्यांच्या मते हिंदू धर्मग्रंथांमध्येच विषमतेला आधार आहे. ओके. म्हणजे धर्मग्रंथच विषमतेचं समर्थन करतात असं त्यांचं म्हणणं होतं. हो, आणि जोवर आपण त्या विचारांना आव्हान देत नाही तोवर फक्त वरवरच्या सुधारणा करून जातीचा विनाश होणार नाही, हे त्यांचं विश्लेषण होतं. आणि याच संदर्भात तो एक महत्वाचा मुद्दा येतो, श्रमाची विभागणी नाही तर श्रमिकांची विभागणी. हा विचार कसा वेगळा होता? फार महत्वाचा मुद्दा आहे हा. कारण बघा, कामाची विभागणी म्हणजे डिव्हिजन ऑफ लेबर, ती तर प्रत्येक समाजात असते, गरजेची असते. हो, बरोबर. पण आंबेडकर म्हणाले की हिंदू समाजातली जात व्यवस्था ही फक्त कामाची विभागणी नाही, ती काम करणाऱ्यांचीच विभागणी आहे. डिव्हिजन ऑफ लेबरर्स. अच्छा, म्हणजे नक्की काय फरक? फरक असा की इथे लोकांना जन्मावरूनच एका विशिष्ट भूमिकेत, व्यवसायात कायमचं अडकवून टाकलं जातं. त्यांना त्यांची आवड निवडायला, क्षमता दाखवायला संधीच मिळत नाही. हे फक्त त्या व्यक्तीवर अन्याय नाही तर संपूर्ण समाजाची प्रगती थांबवते. खरंय. त्याच काळात बाकीचे नेते म्हणजे गांधीजींसारखे मोठे नेते सुद्धा जास्त लक्ष राजकीय स्वातंत्र्यावर देत होते नाही का? बरोबर. ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवणं हेच मुख्य ध्येय होतं अनेकांचं. मग आंबेडकरांचा दृष्टिकोन काय होता यावर? आंबेडकरांचा प्रश्न खूप मूलभूत होता. ते म्हणायचे, देशातले कोट्यावधी लोक जर जातीचे गुलाम म्हणून जगणार असतील तर मग अशा राजकीय स्वातंत्र्याचा उपयोग काय?